समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। गुरुवार दिनांक 4 डिसेंबर रोजी श्री क्षेत्र औदुंबर येथे दत्त जयंती मोठ्या भक्तिभावात साजरी करण्यात आली। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या गजरात सायंकाळी 5:30 वाजता श्री दत्त जन्मकाळाचा सोहळा पार पडला। यावेळी मंदिर परिसर भक्तांनी गजबजून गेला होता। राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक औदुंबरमध्ये दाखल झाले। पहाटे 5 वाजल्यापासूनच मंदिरात गर्दी वाढू लागली। जन्मकाळाच्या वेळी संपूर्ण परिसर फुलांनी सजवण्यात आला होता। दिवसभर भाविकांची मोठी वर्दळ दिसून आली। भक्तांनी श्री दत्त गुरूंच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली। रात्री उशिरापर्यंत भक्तांची रांग कायम होती। औदुंबरकडे येणारे दोन्ही रस्ते वाहतुकीसाठी बंद केल्यामुळे गावात कोंडी न होता व्यवस्थापन सुरळीत झाले। रस्ता रुंदीकरणामुळे ही वाहतूक सुरळीत राहिली। ऊस वाहतुकीला रात्री 12 वाजेपर्यंत बंदी होती। पहाटे 5 ते 6:30 या वेळेत काकड आरती व मंगल आरती, दुपारी 12 वाजता महापूजा, नैवेद्य व महाआरती पार पडली। दत्त सेवाभावी मंडळातर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। याचा लाभ 20,000हून अधिक भक्तांनी घेतला। दुपारी व सायंकाळी धार्मिक कार्यक्रम, कीर्तन आणि अभिषेक सोहळे पार पडले। दर्शनासाठी देवस्थान समितीने विशेष रांगेची व्यवस्था केली होती। तसेच भाविकांना पार्किंगसाठी मोठी जागा उपलब्ध करून दिली होती। अंकलखोप ग्रामपंचायतीने पाणी आणि वीज पुरवठा तर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या। देवस्थान समितीचे अध्यक्ष संतोष पाटील, उपाध्यक्ष इंद्रजित सूर्यवंशी, संस्थापक धनंजय सूर्यवंशी, अमर पाटील, अमोल सूर्यवंशी यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी सर्व व्यवस्थापन पाहिले। भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली 7 अधिकारी, 118 पोलीस कर्मचारी तसेच वाहतूक शाखेचे 40 कर्मचारी तैनात होते। यावेळी आमदार डॉ. विश्वजित कदम, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, अपर्णा देशमुख, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, माजी खासदार संजय काका पाटील, तासगाव उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक भवड, तहसीलदार दीप्ती रिठे यांसह अनेक मान्यवरांनी दर्शन घेतले। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री दत्त सेवाभावी मंडळ औदुंबर यांच्या वतीने 15,000 लोकांचा महाप्रसाद करण्यात आलेला होता। महाप्रसाद आता पूर्ण वेळ संपत आलेली आहे महाप्रसादाची। त्यामुळे आणि श्री दत्त सेवाभावी मंडळ ट्रस्ट यांच्या वतीने 8 एकरवर सुसज्ज अशी पार्किंगची व्यवस्था भाविकांसाठी करण्यात आलेली आहे। त्यामुळे यावर्षी दत्त जयंतीत भाविकांना कोणताही त्रास झालेला नाही। भिलवडी पोलीस स्टेशनच्या पालवीसाहेब यांच्या नेतृत्वाखाली 100 पोलिसांचा फौजफाटा तैनात आहे। त्यामुळे भाविकांना दर्शनाची सुद्धा व्यवस्था चांगली झालेली आहे। चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री दत्त सेवाभावी मंडळ यांच्यातर्फे दर्शन रांगेचे अतिशय उत्तम पद्धतीचे नियोजन लावलेलं आहे। तसेच अन्नदानचे सुद्धा अतिशय उत्तम पद्धतीचे नियोजन लावलेलं आहे। या पद्धतीने पार्किंगची व्यवस्था म्हणा किंवा रुग्णवाहिका, अग्निशामक या सर्व ज्या यंत्रणा आहेत ते सुसज्ज तयार आहेत। पाण्याची सोय सुद्धा अतिशय उत्तम पद्धतीने लावण्यात आलेली आहे। आज औदुंबर या ठिकाणी दत्त जयंतीच्या निमित्तानं खूप मोठ्या प्रमाणावर भाविक आलेले आहेत आणि मंदिर प्रशासन असेल, संपूर्ण पोलीस प्रशासन, तहसीलदार या सर्वांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। 3 ठिकाणी जवळजवळ 8 एकरामध्ये वाहन पार्किंग करण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे स्वच्छतागृह असेल, पिण्याचं पाण्याची व्यवस्था असेल आणि लोकांना दिशादर्शक ज्या काही गोष्टी फलक आहेत असे सर्व लावण्यात आलेले आहेत। आम्ही सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय चोख असा बंदोबस्त नेमलेला आहे। त्यामुळं या ठिकाणी कोणीही भाविक येऊ शकतं, अतिशय चांगल्या पद्धतीनं दर्शन घेऊन कुठल्याही त्याला त्रास होणार नाही याची आम्ही दक्षता घेत आहोत। फक्त सर्व भाविकांना एकच आव्हान आहे की ज्या ठिकाणी आपण लहान मुलं आपल्यासोबत असतात, आपले पर्स असेल, मोबाईल असेल, किमती दागिने वस्तू असतील तर त्या आपण सांभाळाव्यात आणि प्रशासनाला सहकार्य करावं। धन्यवाद। नमस्कार। आज दत्त जयंतीचा सोहळा आहे। आज गुरुवार पण आहे, त्यामुळे आज हा फार मोठा योग औदुंबर येथे आहे। सकाळपासून अभिषेक पूजा सुरू आहेत। दुपारी महापूजा झाली, नैवेद्य झाला, हवामान पठण झालं, रुद्राभिषेक झाला। हे सगळं झाल्यानंतर मूर्तीची पूजा म्हणून नैवेद्य आरती झालेली आहे आणि आता महाप्रसाद त्या बाजूला सुरू केलेला होता, अजून सुद्धा सुरू आहे आणि आता 5:30ला जन्मकाळ व्हायला लागलेला आहे। आता 1-2 मिनिटात जन्मकाळ होईल। त्यानंतर
जन्मकाळाचा सोंटवड्याचा प्रसाद सगळ्यांना वितरण होईल, भक्तांना प्रसाद दिला जाईल आणि आज रात्री 8:30 वाजता पालखी सोहळा होईल आणि पालखी सोहळा झाल्यानंतर रात्री 10 वाजता इथं आजचा कार्यक्रम संपेल. उद्या पुन्हा इथं अन्नदान आहे, देवस्थानतर्फे सगळ्या भक्तांना अन्नदान आहे आणि परवा दिवशी पहाटे ललिताचं कीर्तन होऊन या उत्सवाची सांगता होणार आहे. इथं किती पण जरी गर्दी असती तरी सुद्धा पोलीस प्रशासन इथे बिलोडी पोलीस स्टेशनचे श्री पालवे साहेब, तसंच इथं भक्त मंडळ, सेवाभावी मंडळ आणि सर्व पुजारी आणि इथे सगळे कार्यकर्ते, ग्रामपंचायत, सरपंच आणि इथे विविध संस्था यांचा अतिशय उत्तम सहकार्य असल्यामुळं किती गर्दी असते त्याच्यात अतिशय व्यवस्थित सुरळीतपणे सर्व भक्तांना दर्शन होत आहे आणि भक्तांनी त्याबद्दल समाधान व्यक्त केलेलं आहे. धन्यवाद. क्रांती सूर्य न्यूज, संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.